नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बीटेक इन केमिकल इंजिनिअरिंग या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत. हा एक अतिशय इम्पॉर्टंट कोर्स आहे. त्याच्यामुळे यामध्ये काय शिकवलं जातं, पुढे काय अपॉर्च्युनिटीज आहेत, कुठे हा कोर्स करता येणार आहे किंवा का केला पाहिजे, कुणी नाही केला पाहिजे, सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, बीटेक मध्ये येणारा म्हणजे इंजिनिअरिंग अंतर्गतचा हा केमिकल इंजिनिअरिंग कोर्स आहे. याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री, तसेच थर्मोडायनामिक्स, तसेच केमिकल रिॲक्शन्स किंवा केमिकल इंजिनिअरिंग या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला मिळतो. आता इथे ऐकल्यानंतर तुम्हाला समजत नसेल की ऍक्च्युअल काय आहे. जसा जसा हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहाल, याचा सिलेबस पाहिल्यानंतर, याचा मोटिव्ह पाहिल्यानंतर तुम्हाला जो क्लिअरन्स आहे तो मिळणार आहे. सर्वप्रथम जर याच्यामध्ये पाहिलं गेल्याचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. हा एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे आणि हा एक फुल टाइम बेसिस मध्ये कोर्स आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की याच्यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय लागणार आहे जर तुम्ही ठरवलं आहे या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी. तर अज्युम करा की तुम्ही कॉलेजही सिलेक्ट केलेला आहे, तुम्हाला ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, पण आता पात्रता काय. सर्वप्रथम 12th पास तुम्ही असले पाहिजेत आणि त्याचबरोबर तुम्ही जे MST CET आहे म्हणजे CET एक्झाम आहे ती दिलेली असली पाहिजे, कारण ही मॅन्डेटरी एक्झाम आहे. त्याचबरोबर 12वी मध्ये मिनिमम तुम्हाला 50% मार्क्स असणं गरजेचं आहे. 12वी किंवा इक्विलंट एज्युकेशन तुम्ही केलं असेल, समजा याचा डिप्लोमा तुम्ही ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे, तर डायरेक्टली तुम्हाला सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकतं. त्याच्यामुळे मेक शुअर जर तुमची आत्ताच 12वी कंप्लीट झालेली आहे तर तुम्हाला फर्स्ट इयर पासून हा कोर्स करावा लागणार आहे. जर तुम्ही डिप्लोमा किंवा 10+2 एज्युकेशन केलेलं आहे तर तुम्हाला सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन मिळू शकतं. त्याला DSE म्हणलं जातं. तर 12वीच का, कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि डिग्रीचा कोर्स आपण तेव्हाच करू शकतो ज्यावेळेस आपली 12वी कंप्लीट झालेली असते. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कॉलेजही सिलेक्ट केलेलं आहे. कॉलेजच्या लिस्ट बद्दल जर तुम्हाला डाऊट असेल तर पुढे आपण पाहणार आहोत कोणकोणती कॉलेज आहेत. पण समजा आता कॉलेज तुम्ही जे आहे सिलेक्ट केलेलं आहे, दरवर्षी ज्यावेळेस तुमची 12वीची एक्झाम कंप्लीट होणार आहे किंवा झालेली असेल त्याच्यानंतर तुम्हाला जून जुलैला ऍडमिशन पाहायला मिळतात. इंजिनिअरिंगच्या आसपास तुमच्या कॉलेज असतील तिथे हा कोर्स जर ऑफर केला जात आहे तर तुम्ही डायरेक्टली त्या कॉलेजला व्हिजिट करून ऍडमिशन घेऊ शकता आफ्टर पेइंग द फी. फी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे जेही डॉक्युमेंट्स असतात 10वी 12वीच्या मार्कशीट, त्याच्या सनद, डोमासाईल, नॅशनॅलिटी, जर तुम्ही याच्यामध्ये समजा कॅटेगरीमध्ये येत असाल SC ST OBC EWS SEBC हे प्रवर्ग असेल तुमचा, तर तुम्हाला अतिरिक्त सूट दिली जाऊ शकते किंवा स्कॉलरशिपही मिळू शकते. कॅप राऊंड थ्रू तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर अशा प्रकारच्या संधी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. आता महाराष्ट्रामध्ये मी काय म्हणत आहे, महाराष्ट्राच्या बाहेर जर कोर्स करायचा असेल इतर युनिव्हर्सिटीमधून, मग पंजाब युनिव्हर्सिटी असेल किंवा कोणत्या युनिव्हर्सिटी असेल बाहेर, दिल्ली युनिव्हर्सिटी, इथे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. हे एंट्रन्स एक्झाम कॉलेज स्तरावरची असते. 11वी 12वी मध्ये जोही सिलेबस आहे तुमचा त्या बेसिसवर तुमची परीक्षा घेतली जाते. जर तुम्हाला तिथे सीट सिक्युअर करायची आहे तर तुम्हाला ही परीक्षा देण्याची असते, ते मॅन्डेटरी असतं. प्लस तुम्ही JEE सारख्या ज्या परीक्षा आहेत, एंट्रन्स एक्झाम JEE ऍडव्हान्स वगैरे देऊन त्याच्यामध्ये पास आउट होऊन तुम्ही एक IITचं कॉलेज सुद्धा मिळू शकता. पण याच्यामध्ये कॉम्पिटिशन ऑलरेडी खूप आहे. तुम्हाला याचं प्रिपरेशन जे आहे ते माहित असलं पाहिजे. काही विद्यार्थी 8वी पासूनच याचं प्रिपरेशन स्टार्ट करतात, जे की अनबिलिव्हेबल आहे. तर ह्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. याचे ऍडमिशन तुम्हाला डायरेक्ट ॲज वेल एज तुमच्या CETच्या मार्कच्या बेसिसवर किंवा JEE थ्रू तुम्ही IIT मध्ये जाऊ शकता किंवा बाहेरच्या कॉलेजमध्ये जर महाराष्ट्राच्या बाहेर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला जे एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन आहे ते सुद्धा पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहणार आहोत. तर याचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला भेटतो. हा एक रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे. याचा अर्थ काय, तर तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स कंप्लीट करावा लागतो. स्ट्रिक्टली कॉलेजमध्ये तुम्हाला अटेंडन्स द्यावी लागते. याच्यामध्ये 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर पाहायला भेटतात. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळा सिलेबस पाहायला मिळतो, ते आपण पुढे पाहणार आहोत. हे जो सिलेबस असतो तो सेमिस्टर वाईज तुमच्याकडून कंप्लीट करून घेतला जातो. याच्यामध्ये तुम्हाला थेअरी, प्रॅक्टिकल, तुमच्या मेन एक्झाम्स पाहायला भेटतात. विषय तुम्हाला काढावे लागतात. आता हे विषय काय असतात ते आपण पुढे पाहणार आहोत. तुम्हाला शेवटला या व्हिडिओच्या मी सांगेल की ऍक्च्युअली हे किती टफ आहे की नाही, तुम्हाला क्लिअरन्स जो आहे तो मिळून जाईल. ज्यावेळेस तुम्ही 4 वर्ष कंप्लीट करता म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही 8 सेमिस्टर कंप्लीट करता, तर बघा लास्टच्या इयरमध्ये जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आहे तर कॅम्पस थ्रू तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आणि एक जॉब सिक्युरिटी तुम्हाला मिळू शकते, म्हणजे एक जॉब मिळू शकतो. नाही तर तुम्ही एक डिसेंट कॉलेजमधून हा कोर्स केला आहे, कॅम्पस थ्रू तुमचं सिलेक्शन नाही झालेलं आहे, तर तुम्ही जे आहे हे डिग्रीचं सर्टिफिकेट घेऊन
याचा वापर करून तुम्ही हायर एज्युकेशनसाठी जाऊ शकता, पुढे तुम्ही जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, तसेच गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब बी आहे तो मिळू शकता. आता याचे जॉब्स काय, सिलेबस काय ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अक्रॉस खूप सारे कॉलेजेस पाहायला मिळतील. तुमच्या आजूबाजूला कॉलेज असतील. काही नामांकित कॉलेजचे नाव मी इथं सांगत आहे, जसं वीर जिजामाता कॉलेज आहे, VJNIT. तर हे कॉलेज आहे मुंबईमध्ये, तर तुम्ही इथे ऍडमिशन घेऊ शकता. ॲज वेल ॲज पुण्यामध्ये DY पाटील कॉलेज आहे. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स ऑफर केला जातो, तर इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर या ठिकाणी तुम्ही जे आहे इथे इझिली ऍडमिशन मिळू शकता. तसेच महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत. पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगड युनिव्हर्सिटी, कोलकाता युनिव्हर्सिटी, कर्नाटक युनिव्हर्सिटी, कोइंबतूर युनिव्हर्सिटी, इथे पण इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. यांचे सुद्धा खूप मॅसिव्ह कॉलेज आहेत, मॅसिव्ह कॅम्पस तुम्हाला पाहायला भेटतो. जर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला हा कोर्स करायची इच्छा आहे तर तुम्ही इथेही जे आहे ऍडमिशन जे आहे याचं मिळू शकता. बाकी या कोर्सची ऍव्हरेज फी किंवा याची सर्व लिस्ट चेक करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही बाकीची जी माहिती आहे ती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि याचा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की या कोर्समध्ये तुम्हाला ऍक्च्युअली कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला थिअरी, तसेच मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग थर्मोडायनॅमिक्स, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, प्रॅक्टिकल्स, बेसिक इलेक्ट्रिकल लॅब, वर्कशॉप प्रॅक्टिस, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, मास ट्रान्सफर, मेकॅनिकल ऑपरेशन्स, तसेच न्यूमेरिकल मेथड्स अँड स्पेशल फंक्शन्स, तसेच केमिकल इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस, केमिकल प्रोसेस इंडस्ट्रीज, तसेच एनर्जी टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, हीट ट्रान्सफर लॅब, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट पाहायला मिळतात. आता इथे जे मी सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते अर्ध्याच्याही कमी आहेत. जर तुम्हाला डिटेलमध्ये सब्जेक्ट रीड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही याचे मुख्य विषय तसेच सिलेबस रीड करू शकता. बाकी या व्हिडिओला पॉज करूनही तुम्ही इथल्या इथे सब्जेक्ट रीड करू शकता. आता ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो आपल्याला काय पाहायला मिळतं, तर बघा, केमिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत किंवा याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही तुम्हाला पाहायला भेटतात. कॉम्प्युटर रिलेटेड असेल, थर्मोडायनॅमिक्स असेल, केमिकल रिॲक्शन्स, ज्या केमिकल इंडस्ट्रीज असतात त्याच्याबद्दलची माहिती तर तुम्हाला या कोर्समध्ये या सिलेबस अंतर्गतच ती पाहायला मिळते मित्रांनो. कारण या सिलेबस जो आहे तो केमिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे विषय ॲज वेल ॲज याचे रिॲक्शन्स, याच्यामधून मिळणार नवीन प्रोडक्ट, इंडस्ट्री रेडी तुम्हाला करण्यासाठी हा कोर्स शिकवला जातो. म्हणजे इंडस्ट्री रेडी काय आहे, जसं तुम्ही हा कोर्स करून बाहेर पडाल, जिथेही वॅकन्सीज असतील वगैरे, तुम्हाला इझिली तिथं जॉब मिळावा किंवा तुम्ही याचा वापर करून जे आहे या म्हणजे हे जे इंडस्ट्रीज असते त्याच्यामध्ये किती ग्रोथ आणू शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे. हा सिलेबस तो त्या सर्व गोष्टी कव्हर करतो. बाकी अधिक माहितीसाठी जे आहे डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी काय पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या तुम्हाला संधी पाहायला मिळतात. सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशन. तुम्ही BTech कंप्लीट केल्यानंतर तुम्ही MTech करू शकता. पुढे तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग मध्ये MTech करू शकता. तसेच तुम्ही पुढे MBA करू शकता किंवा तुम्ही भारताच्या बाहेर ME सुद्धा करू शकता. हायर एज्युकेशन साठी तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर सुद्धा जाऊ शकता. यासाठी महत्वाचं आहे रिसोर्सेस, म्हणजे पैसा. तर पैसा, तुमचा वेळ, या गोष्टी, तसेच पॅरेंटची परमिशन की तुम्हाला अजून शिक्षणासाठी किती वेळ द्यायचा आहे, तर या गोष्टी मॅटर करतात. या गोष्टींचं डिसिजन जे आहे तुम्ही स्वतः घेऊ शकता किंवा आमच्याशी कन्सल्ट करून किंवा पॅरेंटशी विचारून किंवा कोणी हा कोर्स केला आहे त्यांच्याशी डिस्कस करून घेऊ शकता. तसेच दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अशा जॉब्स आहेत जिथे केमिकल इंजिनिअरिंगची गरज असते, तर अशा जॉब्स तुम्ही मिळू शकता. तसे निमसरकारी जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर जॉब्स असतात त्याही मिळू शकता. अशा वॅकन्सीज दरवर्षी निघतात, तर त्या वॅकन्सीज मध्ये तुम्ही जाऊ शकता. तिथे गेटची एक्झाम पण मॅन्डेटरी असते. सो मेक शुअर तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर गेटची एक्झाम वगैरे तुम्ही द्या. त्या एक्झाम थ्रू सुद्धा तुमचा एक्सपिरियन्स किंवा ती रिक्वायरमेंट असू शकते. तर तुम्ही पुढे जसं जसं हा कोर्स कराल तुम्हाला याची जी आयडिया आहे किंवा हे जी पद्धत आहे तुम्हाला माहीतच होणार आहे. तर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. बाकी तुम्हाला जर ते करायचं नाहीये तर तुम्ही वेगळ्या विषयामध्ये सुद्धा जाऊ शकता, जसं UPSC, MPSC, SSC, रेल्वे बोर्ड एक्झाम्स, बँकिंग एक्झाम्स. कारण बरेच इंजिनियर जे आहेत ते बँकिंग एक्झाम्स कडे पण वळतात, तर तुम्ही तेही करू शकता. तर हे ऑप्शन जे आहे तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तिसरं आणि सर्वात लास्ट ऑप्शन जे मोस्ट ऑफ विद्यार्थी चूज करतात ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. अतिशय सोप्या पद्धतीनं, पण जर तुम्ही सिरियसली कोर्स केलेला असेल तर
याच्यामध्ये कोणकोणते जे आहेत ऑर्गनायझेशन्स पाहायला भेटतात आणि जॉब्स कशा प्रकारचे आहेत तर त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये ONGC, कोल इंडिया, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, HCL, IPCL, नेवेली, लिग्नाइट कॉर्प, नाल्को, टिस्को, टेल्को, रिलायन्स अशा प्रकारचे ऑर्गनायझेशन्स आहेत. हे ऑर्गनायझेशन जॉब वॅकन्सीज जे आहेत दरवर्षी काढतात, म्हणजे या अंतर्गत तुम्हाला जॉब्स मिळतात. आता जॉब कोणकोणते आहेत तर याच्यामध्ये केमिकल इंजिनियर, टेक्निकल सर्व्हिस इंजिनियर, प्रोफेसर, फायर अँड सेफ्टी ऑफिसर, मॅनेजर, केमिकल सिस्टीम कोऑर्डिनेटर अशा प्रकारच्या जॉब्स तुम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, ह्या संधी आहेत, पण हे जॉब गॅरंटी नाहीये. हाच कोर्स नाहीये, कोणताच कोर्स तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये जॉब गॅरंटी नसते. हा कोर्स किंवा इतर कोर्स तुम्ही कोणतेही कोर्स सिरियसली जर केले तर तुम्हाला हे ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे चांगल्या प्रकारे जे आहे याचा वापर करता येईल. मग हायर एज्युकेशन तुम्ही तेव्हाच करू शकता ज्यावेळेस तुम्हाला डिग्रीमध्ये ही गोष्ट कळाली असेल, कारण तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहात पुढे, तिथे गोष्टी अवघड होत राहतात. पुढे PhD करायची असेल तर अवघड गोष्टी होत राहतात. गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन करायचं असेल तर मॅथमॅटिक्स येतं तिथं. तर तुम्ही जर इथं नीट अभ्यास केला नाहीये, तुम्हाला केमिकल बद्दल माहित नाहीये, बेसिक गोष्टी माहित नाहीयेत, डिग्री तुम्ही करायची म्हणून कंप्लीट केलेली आहे, तर याचा फायदा तुम्हाला होणार नाही. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब तर विसरूनच जा, जर तुम्ही फक्त एक पास आउट कागद मिळावा यासाठी डिग्री करत असाल तर. या 3 संधी तुम्ही तेव्हाच चांगल्या पद्धतीने तुम्ही युटिलाइज करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स जो आहे तो सिरियसली कराल, हे लक्षात ठेवा. बाकी याच्याबद्दल अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा आणि तुम्ही कोणत्या चुका टाळायच्या आहेत जर तुम्हाला एक पुढे सक्सेसफुल करिअर घडवायचे असेल तर. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग क्षेत्रामधील असा कोर्स निवडायचा आहे जो केमिकलशी रिलेटेड आहे, तर तुमच्यासाठी हा कोर्स जो आहे तो डिझाईन केला गेलेला आहे. बाकी ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल आणि स्वतःहून आवड असेल तर तुम्ही या कोर्समध्ये या. कोणत्या विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये जे आहे यायचं नाहीये किंवा बघायचंही नाहीये, तर ते विद्यार्थी जे दुसऱ्याला बघून इथे येत आहेत की बाबा ह्या केमिकल इंजिनियर आहे, याला तर 40 लाखाचा पॅकेज आहे, मग मी हा कोर्स करतो, तर अशी चूक बिलकुलही करू नका. कारण इंजिनिअरिंग मध्ये 4 वर्ष सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड असतं. सुरुवातीला ऍडमिशन 70 जणांचे असतात, नंतर वर्ष जसं जसं संपत येतात ते संख्या आहे ती कमी होत राहते. कारण खूप इंजिनियर जे असतात, म्हणजे इंजिनिअरिंगचे जे विषय असतात ते काढणंच अवघड आहे. काही जणांचे पॅनल जातात, काही जणांचे विषय निघत नाहीत, KT असते, विषय बॅक पडतात, YD पडते. तर ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतात, ज्याने तुमचं मानसिक जे असते म्हणजे जी मेंटॅलिटी आहे शिकण्याची ती राहत नाही. म्हणून जे इंजिनिअरिंग जे करत आहेत विद्यार्थी त्यांना जर तुम्ही भेटलात आणि त्यांना जर विचारलं तर ते म्हणतील की ह्या क्षेत्रामध्ये येऊ नको, करिअर नाहीये. पण असं बिलकुल नाहीये. जर तुम्ही हा कोर्स नाही, कोणताही कोर्स सिरियसली केला, फक्त कागदासाठी नाही तर तुम्ही जॉब मिळवण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी केला, तर याचा नक्की तुम्हाला फायदा जे आहे ते पाहायला मिळू शकतो. बाकी याच्यामध्ये पाहिलं तर याच्यामधून पुढे तुम्ही CDAC सारख्या एक्झाम देऊ शकता, स्वतःच काही जे फर्म्स आहेत तेही बनवू शकता, म्हणजे एक स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता. यासाठी तेच भांडवल किंवा पैसा वगैरे ह्या गोष्टी मॅटर करतात, वेळ मॅटर करतो, तुमचा एक्सपिरियन्स मॅटर करतो. पुढे एज्युकेशन आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब आहे, गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन आहे, पण हे सर्व तेव्हाच पॉसिबल आहे, तेव्हाच ते युटिलाइज करतात तर ज्यावेळेस हा कोर्स तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या कोर्स रिलेटेड काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांबरोबर नक्की शेअर करायला विसरू नका. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम थ्रू तुमचा जे सोशल मीडिया आहे तिथे त्यांना हेल्प होऊन जाईल. तसेच तुम्हाला जर गायडन्स पाहिजे असेल, समजत नाही हा कोर्स करू की इतर कोणता कोर्स करू, तर इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बाकी इथे जे आपण इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यापेक्षा अधिक जर माहिती रीड करायची असेल, तुम्हाला ओपिनियन्स रीड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही तेही ओपिनियन्स रीड करू शकता किंवा माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.